सज्जन हो नमस्कार. मुक्ती कीर्तनमाला या यूट्यूब चॅनलमध्ये मी D.B. सातवळेकर आपलं स्वागत करीत आहे. सध्या आपण प्राध्यापक शरदचंद्र कुलकर्णी यांच्या पूर्णत्वाचे प्रवासी या नावाच्या पुस्तकाचं अभिवाचन करीत आहोत. अतिशय वेगळे आणि अमूल्य विचार कुलकर्णी सरांनी व्यक्त केले आहेत. त्यातल्या गेले 2 दिवस मर्यादा पुरुषोत्तम राम हा विषय आपण बघत आहोत. पहिल्या दिवशी आपण दाशरथी राम बघितला. नंतर काल आपण राजा राम हा विषय बघितला. आज बघणार आहोत सीताराम. दाशरथी राम, राजा राम, सीताराम आणि नंतर आहे आत्माराम. तो पुढच्या भागात. एकाच विषयाकडे किती तऱ्हेनं आपण बघू शकतो हे सुद्धा अभ्यास करण्यासारखं आहे. तर सुरू करूया. मर्यादा पुरुषोत्तम राम या विषयातला भाग सीताराम. लेखक आहेत प्राध्यापक शरद कुलकर्णी. सीताराम हा एक शब्द आहे की तो द्वंद्व समास आहे, म्हणजे 2 शब्दांचा बनलेला एक शब्द. व्याकरणातलं उत्तर काहीही असो, अगदी काहीही असो, जनमानसातलं उत्तर तो शब्द एकच आहे, ते एक ध्येय आहे असा आहे. सीता आणि राम या 2 शब्दांचा एक शब्द कसा झाला हेच आपण आज जरा विस्ताराने बघणार आहोत. तसं म्हटलं तर रामाचं लग्न विश्वामित्र ऋषींच्या राजकारणानं कसं घडवून आणलं ते आपण बघितलं आहे. रामाने धनुष्यभंग केला, स्वयंवरात आपण जिंकला. जनकाने त्याला सीतेबरोबर लग्न कर अशी विनंती केली. त्यावेळी तो म्हणाला, राजा दशरथाची याबाबत प्रथम संमती घ्यायला हवी. आणि त्याने सांगितलं तरच हे लग्न होईल. तेव्हा रामाचं आणि सीतेचं लग्न हे काही प्रथमदर्शनी प्रेम वगैरे प्रकारचं झालं नाही. पण लग्न झाल्यानंतर मात्र सीता खऱ्या अर्थानं रामाची अर्धांगी झाली, बेटर हाफ. महर्षींनी बालकांडात 77व्या सर्गात लिहिलं आहे, प्रिया तु सीता रामस्य दारा पितृकृता इति गुणात रूपगुणाच्यापि प्रीतिर्भूयाम अभिवर्धते. तस्याश्च भर्ता द्विगुणं हृदये परिवर्तते अंतर्गतम अपिव्यक्तम आख्याति हृदयं हृदा. आपल्या पित्याच्या संमतीनं म्हणजे पितृकृता स्वतःला मिळालेली पत्नी म्हणून प्रथम श्रीरामांचं तिच्यावर प्रेम जडलं. पण त्यानंतर तिच्या गुणांनी ते एवढं वाढलं की त्यांची हृदय एकरूप झाली. पुष्कळदा विचार करूनही तिचे गुण तिच्या रूपापेक्षा अधिक आकर्षक आहेत की गुणापेक्षा तिचं रूप अधिक आकर्षक आहे. आणि हेच रामाला कळेना. रामाच्या हृदयातले सगळे भाव त्यांनी बोलून दाखवले नाहीत तरी सीतेला समजत असत. बोलून नाही दाखवले तरीसुद्धा सीतेला समजत असत. आणि म्हणूनच जेव्हा रामाना वनवासात जावं लागलं तेव्हा जेथे राघव तेथे सीता या भावनेनं सीतासुद्धा त्यांच्याबरोबर गेली. खरं तर श्रीराम तिला सांगत होते, तू येऊ नकोस. तिथल्या कष्टांची, हिंस्त्र पशूंची त्यांनी तिला भीती घातली. पण त्याची कसलीही तमा न बाळगता आपले सगळे अलंकार
आणि सुखसोयी बाजूला टाकून ती रामाबरोबर वनात गेली. कदाचित तुमच्या मनात विचार येईल की तिला वाटलं असेल, घरी सासू सासऱ्यांकडे राहिलो तर आपलं जास्तच हाल होतील. पण नाही, तसा काही प्रकार नव्हता. किंबहुना भरताला सुद्धा तिच्याबद्दल आदर होता. वसिष्ठ हे तर राम वनवासात निघाला तेव्हा त्याच्या विरुद्धच होते. असं काही करू नको असंच ते सांगत होते. ते कैकेयीवर रागावले आणि म्हणाले, न गंतव्यं वनं देव्या सीतया शीरवर्जते अनुष्ठास्यति रामस्य सीता प्रकृतमानसमासनम्. आत्मा हि दाराः सर्वेषां दारसंग्रहवर्तिनाम् आत्मेयमिति रामस्य पालयिष्यति मेदिनीम्. हे श्लोक अयोध्याकांडातले आहेत, सर्ग 37 मधले. हे शीरभ्रष्ट कैकेयी, सीतेला वनात जाण्याचं काहीही कारण नाही. स्त्री ही पतीचा आत्मा असते आणि या न्यायानं रामाच्या सिंहासनावर जर आज राम बसू शकत नसतील तर सीता ते सिंहासन स्वीकारून राज्यकारभार करील. मेदिनीम पालयिष्यती, एवढी खात्री आहे. तेव्हा सीता रामाबरोबर गेली ती स्वतःच्या इच्छेनं. रामाची अर्धांगी म्हणून, रामाची सहधर्मचारिणी म्हणून, कोणीही तिच्यावर सक्ती केली म्हणून नव्हे. आणि सीतेचा हा वनवासातला काळ अत्यंत सुखाचा गेला. निरनिराळी सुंदर स्थळं बघत, निरनिराळ्या ऋषीमुनींना भेटत, वनवासी मंडळींबरोबर गुजगोष्टी करीत सीताराम लक्ष्मण हिंडत होते. कुठे शबरी भेटली तर तिने दिलेली भक्तिभावाची पण उष्टीसुद्धा बोरं त्यांनी खाल्ली आणि कोणा अहिल्याच्या पाठीवर हात फिरवून तिलाही आत्मविश्वास दिला. निराशेनं शिळेप्रमाणे झालेल्या आणि जंगलात दूर पडून राहिलेल्या त्या गौतम ऋषींच्या पत्नीला त्यांनी पुन्हा एकदा माणसात आणलं. या सगळ्या कामात सीता आणि राम एकत्र होती, एकमेकांचे लाड पुरवत होती, एकमेकांना भरवत होती, खेळत होती आणि वाढतसुद्धा होती. आणि अशा वेळीच तो शूर्पणखेचा प्रसंग घडला. शूर्पणखा कोण? ही रामाची बहीण. राम दिसला ती रामावर अनुरक्त झाली आणि रामावर अनुरक्त झाली. तिला वाटलं मी सीतेपेक्षा सुंदर आहे, शूर आहे. तेव्हा रामाने सीतेला सोडावं आणि आपल्याशी लग्न करावं. रामाने गंमत म्हणून सांगितलं, बाई, माझ्याबरोबर माझी बरी वाईट असली ना तरी बायको आहे, वनवासात आली आहे. पण लक्ष्मणाबरोबर कोणीच नाही, तेव्हा तू त्यालाच विचार. त्या खोडीच्या लक्षात आलं नाही की ही माणसं वेगळी आहेत, त्यांची जीवनदृष्टी वेगळी आहे. तिने रामाना सोपा उपाय सुचवला. ती म्हणाली, मी सीतेलाच खाऊन टाकतो ना, नष्ट करून टाकते. अहम प्रभावसंपन्नाम स्वच्छंद वनगामिनी चिराय तव भरता मे सीतया किं करिष्यसि. अनेन सहते भ्रात्रा भक्षयिष्यामि मानुषीं ततः पर्वतशृंगानि वनानि विविधानि च पश्यन् सह मया कामी दंडकान् विचरिष्यसि. हे अरण्यकांडातलेच सर्ग 17 मधले श्लोक आहेत. मी खूप शक्तिमान आहे, स्वच्छंदपणाने मी कुठेही फिरू शकते. तू माझा नेहमीसाठी नवरा हो. या सीतेबरोबर कशाला फुकट वेळ घालवतोस? आणि अडचण असली ना तर या सीतेला आणि तुझ्या भावाला मी खाऊन टाकतोय ना. भक्षयिष्यामी. आणि त्यानंतर आपण या पर्वतावर वनामध्ये दंडकारण्यात फिरू, मजा करू. सगळं बोलणं झालं आणि रामाने लक्ष्मणाला सांगितलं, हिला पिटाळून लाव. पण शूर्पणखा मोठी धूर्तसुद्धा होती. तिनं जाऊन रावणाला काय सांगितलं, हे बघ, ही सीता आहे ना, ती फार सुंदर आहे, ती तुझ्याच अंतःपुरात असायला हवी. तिला पळवून आणण्यासाठी खरं तर मी तिथे गेले होते. त्यावेळी राम लक्ष्मणाने माझी विटंबना केली.
आता तू लवकर जा आणि सीतेला पळवून आण. सीतेला दिसलेला हरिण, सोनेरी हरिण, त्याचा तिला पडलेला मोह, तो पकडून आणावा म्हणून तिनं रामाकडे धरलेला हट्ट. मग राम आणि लक्ष्मण दोघेही त्याकरता दूर गेले. नंतर रावणाने तिला पळवलं. या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहीत आहेत. यात लक्षात एवढंच ठेवायचं की सीता ही एक स्त्रीच होती आणि रामसुद्धा तिचे लाड पुरवण्यात धन्यता मानणारा एक पुरुष होता. आणि हे असं आहे म्हणून तर संसाराचा खेळ छान चालू आहे. पण हाच राम रावणाला युद्धात मारून सीतेला सोडवतो त्यावेळी तिला काय सांगतो? तो म्हणतो, मी हा मित्रांच्या मदतीनं रणपरिश्रम करून विजय मिळवला आहे, तो तुझ्यासाठी नाही. न त्वदर्थम मया कृतः रक्षता तु मया वृत्तम अपवादंच सर्वतः प्रख्यातस्य आत्मवंशस्य व्यंगंच परिमार्जता. युद्धकांड सर्ग 115. माझं स्वतःचं चारित्र्य राखावं आणि वंशाला लागलेला कलंक धुवून निघावा म्हणून मी हे असं केलं आहे. तुला पाहिजे तिकडे जाण्यासाठी तू मोकळी आहेस. तुझ्या बुद्धीला तुला जे आनंद वाटेल, सुख वाटेल ते तू कर. कुरु बुद्धिम यथा सुखम. अर्थात सीतासुद्धा काही अबला नव्हती. ती काही रामा माझ्यावर दया कर, मी तुझी दासी आहे असं म्हणून रडली नाही. तीसुद्धा रामाला स्पष्ट सांगते, राजा तू रागानं आंधळा झाला आहेस, एखाद्या क्षुद्र माणसासारखा वागतो आहेस. मी केवळ एक स्त्री आहे म्हणून तू मला दोष देतो आहेस. इतके दिवस जे आपण एकत्र घालवले, एकमेकांचे हृदय मिळवून वागलो, त्याची तुला काहीच आठवण नाही का? त्वया नृपशार्दूल रोषम एव अनुवर्तता लघुनेव मनुष्येण स्त्रीत्वम एव पुरस्कृतम सह संवृद्ध भावेन संसर्गेण च मानद यदि ते अहन्न विज्ञाता हता तेनास्मि शाश्वतम. हे श्लोक युद्धकांडातले आहेत. सर्ग 116. पुढे अर्थात सीता अग्निदिव्य करते, रामाबरोबर अयोध्येला जाते आणि हा अयोध्येचा प्रवास, त्यानंतरची 12 वर्ष पुन्हा सीतारामांचा अति आनंदाचा काळ आहे. त्यावर एक उत्कृष्ट नाटक आहे, त्याचं नावच आहे उत्तर रामचरित. खरं म्हणजे ते मुळापासूनच वाचायला हवं. त्याची भाषांतरसुद्धा झाली आहेत. प्रौढ स्त्री पुरुषांचं प्रेम, अनेकांची जबाबदारी खांद्यावर घेऊन चालणाऱ्या पतिपत्नींचं प्रेम कसं असतं ते असताना मुरांब्यासारखं. साखर आंब्यात आणि आंबा साखरेत मुरून गेलेला असतो. त्यांचं द्वैत संपलेलं असतं. या अद्वैताची, मनाच्या जुळणीची एक गोष्ट सांगतो. ज्यावेळी सीतारामांना राज्याभिषेक झाला त्यावेळी त्याने अनेकांना निरनिराळ्या गोष्टी दिल्या. पण हनुमंताला काय द्यायचं? श्रीरामाने सीतेला यापूर्वी एक तेजस्वी रत्नहार दिला होता. तिला वाटलं तोच हार आपण हनुमंताला द्यावा, पण तो हार तर रामाने तिला म्हणून दिलेला. तेव्हा ती त्या हाराकडे आणि हनुमंताकडे बघायला लागली. श्रीरामांच्या लक्षात आलं. ते तिला म्हणाले, हे सुभगे, तुला हा हार ज्याला द्यावासा वाटतो त्याला तू अवश्य दे. प्रदेहि सुभगे हारम यस्य तुष्टासी भामिनी. पण रामायण हे करुण रसाचं काव्य आहे. यानंतर पुन्हा सीतेचा त्याग करणं रामाला भाग पडलं. पत्नी ही पतीची सहधर्मचारिणी. ती त्याचा आत्माही दारा. तर स्वतःला जे कठोर नियम राजाराम लावत असत तेच कठोर नियम सीतेलाही लागू, अशी त्याची
धारणा होती. जर नागरिकांना सीतेच्या चारित्र्याबद्दल काही शंका येत असेल आणि त्यामुळे जर समाजातली नीती बिघडत असेल तर सीतेचा त्याग करायला श्रीराम तयार होते. कारण त्यांच्या दृष्टीनं तो त्याग सीतेचा नव्हे तर स्वतःला शिक्षा घेण्यासारखं होतं. सीझरची बायको संशयातीत हवी. सीझर्स वाईफ मस्ट बी अबाऊ सस्पिशियन. हा जसा रोमन राज्यातला दंडक तसाच तो रामराज्यात सुद्धा होता. आताच्या काळात हा दंडक पाळावा का? मी म्हणेन नको. पण पूर्वी जर तो एखाद्या सीझरने किंवा रामानं पाळला असेल तर मी न्यायाधीश बनून त्यांना मूर्ख ठरवणारा कोण? शेवटी नीतिनियमांनासुद्धा काही स्थलकालाचं बंधन असतं. नीतिनियमात आणि नीतिमूल्यात जीवनाच्या अंतिम श्रद्धात फरक करायला हवा. सीतेचा त्याग करण्यात रामाची ही श्रद्धा, हे अंतिम मूल्य कोणतं होतं हे त्या प्रौढ सीतेलासुद्धा कळलं होतं. आणि त्यामुळे त्या दुसऱ्या वियोगाच्या वेळी ती रामावर रागावली नाही. लक्ष्मण तिला वाल्मिकी ऋषींच्या आश्रमाजवळ एकटीच सोडून परत जायला लागला तेव्हा ती त्याला म्हणाली, लक्ष्मणा, माझा हा देह दुःख भोगण्यासाठीच देवाने जन्माला घातला काय? तू राजाला सांग की तू आपल्या धर्माप्रमाणे वाग. जसे बंधूंशी तसंच प्रजाजनांशी सुद्धा वाग. वक्तव्यश्चैव नृपतीः धर्मेण सुसमाहितः यथा भ्रातृषु वर्तेथाः तथा पौरेषु नित्यदा. उत्तरकांड सर्ग 48. सीतेला त्यावेळी हे कळलं होतं की रामानं आपला त्याग केला आहे तो स्वतःच्या सुखासाठी दुसऱ्या कोणत्या स्त्रीचा लाभ व्हावा म्हणून नव्हे. तो त्याच्या दृष्टीनं राजधर्म पाळतो आहे. या श्रीरामाबद्दलच्या आदराच्या भावनेनं तिनं आपली मुलं लव आणि कुश दोघं वाढवली आणि त्यांना श्रीरामचरित्राचा संदेश देत फिरा असंही सांगितलं. हा श्रीरामचरित्राचा संदेश काय होता? जसं आपल्या भावंडांशी तसंच इतरही नागरिकांशी वाग. पण स्वतःच्या भावंडांशी कसं वागायचं? लक्ष्मण भरत शत्रुघ्नाशी रामाचं जे नातं होतं त्याबाबत आपण याआधी बोललो आहोत. पण असं नातं आजच्या काळात शक्य आहे का? आहे शक्य. इथे मला आठवतात माझे कोल्हापूरचे एक मित्रद्वय, म्हणजे दोघे मित्र. खरं तर हे तिघे भाऊ, पण त्यातला एक कोल्हापूरपासून खूप दूर राहतो आणि हे दोघेच भाऊ मात्र एकत्र राहतात. यातल्या मोठ्या भावाचं नाव आप्पा. धाकट्या भावाला आम्ही हाक मारतो काका. या आप्पा आणि काकाला 6 बहिणी. यांचे वडील वैद्य होते. त्यावेळी म्हणजे दुसऱ्या महायुद्धापूर्वी 1936च्या पूर्वी कोकणातल्या माझ्या गावी जायचं तर ते कोल्हापुरावरून जावं लागेल. कोल्हापूरपर्यंत मुंबईहून आगगाडीने जायचं. तिथे छोटी मोटार बस पकडायची. उन्हाळ्यात शाळांना सुट्टी लागली की दादांच्याबरोबर मी सुद्धा कोळोशीला जात असे. पण यावेळी प्रवासाला निघालेली मंडळी जास्त, मोटारगाड्या कमी. यामुळे गर्दी होत असे. बऱ्याच वेळा दादांच्या मांडीवर बसूनच मला प्रवास करावा लागलेला आहे. पण काही वेळा तेवढीसुद्धा जागा मिळत नसे आणि मग रात्री कोल्हापुरात राहून दुसऱ्या दिवशीच्या गाडीसाठी प्रयत्न करावा लागे. आता कोल्हापुरात त्यावेळी आमच्या जवळचे नात्याचं कोण नाही. मग रात्री राहायचं कुठे? बरीच कोकणी मंडळी मग या वैद्यांच्या घरी जात. तसे आम्ही पण गेलो होतो. यावेळी आप्पांना आणि काकांना मी प्रथमच बघितलं.
आप्पा हे साधच गरीब स्वभावाचे. हळूहळू ते सुद्धा वडिलांकडे शिकून वैद्यकीय करायला लागले. धाकटा भाऊ काका जरा गुंड. गुंड म्हणजे चांगल्या अर्थानं. तालमीत जाणारा, खूप खेळणारा. नदीला महापूर आला की त्यात तो पोहायला उतरत असे. त्यामुळे त्याला मित्रसुद्धा बरेच. या मित्रांबरोबर खाण्याच्या शर्यती लागायच्या. 100च्या वर जिलेबी खातो कोण, लाडू कोण खातो, आणि असल्या शर्यती बहुधा काका जिंकायचा. पुढे आप्पांचं आणि काकांचं लग्न झालं. बहिणींची पण लग्न झाली. पण एका बहिणीचा नवरा संन्यासी होऊन घर सोडून गेला. तेव्हा काकांनी त्या बहिणीला तिच्या मुलांबरोबरच माहेरी आणलं. दुसरी एक बहीण होती. तिच्या नवऱ्याची सांपत्तिक स्थिती फारशी चांगली नव्हती. तीसुद्धा आपल्या नवऱ्या मुलांसह आपल्या भावांच्या जवळ येऊन राहिली. भावाने तिचा आणि नवऱ्याचा अपमान न करता त्यांना आपल्या कुटुंबातलं मानलं. पुढे आप्पांना मुलं झाली. बहिणींच्या मुलांबरोबर आप्पांची मुलं खेळायला लागली. या दरम्यान आप्पांचे वडील देवाघरी गेले. सगळ्या संसाराचा, कुटुंब चालवण्याचा भार आप्पा आणि काकांच्यावर पडला. मग काकांनी एक मेडिकल स्टोअर काढलं. प्रथमपासूनच काकांचा मित्रपरिवार फार मोठा. गोड बोलायचे, इतरांच्या अडीअडचणींना उपयोगी पडायचे. त्यामुळे काकांच्या दुकानात लोकांची गर्दी होत असे. दुकान छान चालत असे. संसार चालवायला तो पैसा उपयोगी पडला. पण या सगळ्या सुखात एक उणीव होती. काकांना मूल झालं आणि ते लहानपणीच गेलं. आणि त्यानंतर त्यांना मूल होईना. तेव्हा काकी आप्पांच्या मुलांना वाढवत होत्या. नणंदेच्या मुलामुलींना भरवत होत्या, नाव घालीत होत्या. पण त्यांना स्वतःचं मूल हवंच होतं. डॉक्टरांकडून तपासण्या करून घेतल्या. व्यंग तर कुणाचंच नाही. मग काकींना वाटलं आपण एखादं मूल दत्तक घ्यावं आणि स्वतंत्रपणे वाढवावं. पण काका म्हणाले, घरात इतकी मुलं असताना बाहेरचं मूल दत्तक का घ्यावं? मग काकींना वाटलं आपण स्वतंत्र बिऱ्हाड करावं. आपला स्वतंत्र बंगला असावा. त्या दृष्टीनं काकांनी जागासुद्धा घेतली. पण पुन्हा विचार केला, स्वतंत्र राहायचं म्हणजे नेमकं काय करायचं? वेगळ्या बंगल्यात राहिलो की इतर नातेवाईकांचे कष्ट उपसायला नकोत, ही गोष्ट खरी. पण बांधवांचे कष्ट न उपसणं म्हणजे स्वातंत्र्य का? स्वातंत्र्याची व्याख्या तरी काय? या घरातला कर्ता पुरुष, ज्यांना सगळे लोक आदर दाखवत, ते आप्पा. पण आप्पा मान देत तो काकांना. जरी कर्त्या पुरुषाचा म्हणून मान आप्पांना मिळाला तरी आप्पा काकांच्या संमतीशिवाय कुठलीही गोष्ट करीत नसत. आणि आप्पांना काय आवडणार नाही ते काकांना आप्पांशी न बोलताच समजत असेल. आपण दुसरं बिऱ्हाड केलं तर आप्पा काही बोलणार नाहीत, पण त्यांना दुःख होईल हे काकांना माहीत होतं. पुढे पुढे काकीसुद्धा मूल न होण्याचं दुःख गिळायला शिकल्या. आता आप्पांची नातवंड, त्यांच्या नणंदांची नातवंड त्या घरात खेळत आहेत. जशी आप्पांची पत्नी, त्यांची आजी, तशीच काकीसुद्धा आजीच. काही वर्षापूर्वी काकांच्या बहिणीचा मुलगा कॅन्सरने आजारी झाला. मग काकांनी त्याला मुंबईला आणला. त्याची सगळी शुश्रूषा काकांनी आणि काकींनी केली. आजसुद्धा ह्या घरात आपण गेलो तर ते गोकुळासारखं भरलेलं दिसतं. मुलं इकडे तिकडे बागडत असतात. कोणत्या मुलाची आई कोण हे बाहेरच्याला नक्की सांगता येत नाही. कारण घरातली सगळीच वडीलधारी मंडळी त्या मुलांची काळजी घेतात. घराच्या मागेच एक परसू आहे. त्यात आंब्याची झाडं आहेत, लिंबाची झाडं आहेत, तुळस तर आहेच. या झाडांना पाणी घालायचं, त्यांची देखभाल करायची, अशी कामं बिनभोभाट होत असतात. आता आप्पा थकले आहेत, काकासुद्धा थकले. माझ्यासारखा कोणी गेला की जुन्या गोष्टी निघतात.
मग एखादी सून चहा घेऊन येते. काकी आतूनच कुशल विचारतात. आता आप्पांचा एक मुलगासुद्धा डॉक्टर झाला आहे, त्याची बायको डॉक्टर आहे, दुसरा एक मुलगा इंजिनियर आहे, मोठा मुलगा काकांचं मेडिकल स्टोअर सांभाळतो. ही सगळी त्या गोकुळात त्या एकाच घरात नांदत आहेत. काका आप्पांच्या नंतर हे गोकुळ टिकेल का सांगता येत नाही. कारण गोकुळ टिकतं कुणातरी एका कर्त्या पुरुषाच्या आणि कर्त्या स्त्रीच्या समत्व भावनेनं. मग तो कर्ता पुरुष मोठा भाऊ असो नाहीतर धाकटा भाऊ असो, त्या समत्व भावनेनं तो इतर सर्वांना जिंकून घेतो. पण त्याला त्याकरता बऱ्याच वेळा फार मोठी किंमत द्यावी लागते. कारण समत्व भावना संशयातीत राहण्यासाठी त्याला इतरांच्या पदरात जास्त माप घालावं लागतं, स्वतःच्या पदरात कमी माप घ्यावं लागतं. अशा वेळी त्याच्याबरोबर त्याच्या पत्नीलासुद्धा स्वतःच्या सुखाचा त्याग करावा लागतो, स्वतःच्या स्वातंत्र्याचा त्याग करावा लागतो. पण या त्यागाच्या श्रद्धेवर कुटुंब जगत असतात, वाढत असतात. हे कर्त्या पुरुषाचं दुःख हे रामाचं दुःख असतं. त्या पुरुषाच्या स्त्रीचं दुःख हे सीतेचं दुःख असतं. पण हे दुःख भोगत असताना ती अधिक जवळ येतात. स्त्री पुरुषांच्या सहजीवनाबद्दल आपण मागे बोललो आहोत. पण सहजीवन हे पूर्णत्वाकडच्या प्रवासाचं साधन आहे. राम पुरुषोत्तम होतो आहे, सीतामाई पुरुषोत्तम होत आहे. त्यांच्या या पुरुषोत्तम बनण्याच्या प्रवासात ती एकमेकांना साथ देत आहेत. आणि म्हणून मग सीता रामाने टाकलं तरी त्याच्यावर रागावत नाही. ती दुःखी होते, पण तरीही तिचं कार्य आपल्या मुलांना मोठं करण्याचं ती करीतच असते. रामसुद्धा सीतेवर रागावला नसतोच, तोसुद्धा तिच्या वियोगानं दुःखीच असतो. पण तोही स्वतःचं कार्य राजधर्माचं पालन करीत असतो. सीतारामांची कथा ऐकताना मला बऱ्याच वेळा आठवते कुसुमाग्रजांची एक कविता. नाव आहे पृथ्वीचं प्रेमगीत. त्यात आहे पृथ्वीच्या आणि सूर्याच्या प्रेमाची कथा. पृथ्वी सूर्याभोवती युगानुयुगे प्रदक्षिणा घालते आहे, पण सूर्याने स्वतःला जाळतच राहायचं आहे. कर्तव्यपूर्तीच्या आनंदासाठी हा वियोग त्यांना सहन करायचा आहे. पृथ्वीला या सस्यश्यामल सीतेला, सीता म्हणजे नांगरलेली जमीन, धनधान्याची निर्मिती करायची आहे, तर सूर्याला म्हणजे त्या मित्राला विश्वाला प्रकाश द्यायचा आहे. आणि म्हणून त्यांच्या देहांचा वियोग अपरिहार्य आहे. या प्रेमगीतातली आर्तता समजायला, कारुण्य समजायला आपलं मन आभाळा एवढं मोठं असायला हवं. त्यातली पृथ्वी सूर्याला म्हणते, किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी, कितीदा करू प्रीतीची याचना. आपल्याला या कक्षा, या मर्यादा कधी ओलांडता येणार आहेत का? पृथ्वी आणि सूर्याच्या कक्षा ठरून गेल्या आहेत, पण स्त्री आणि पुरुष यांच्यामधल्या कक्षा, रूढीच्या मर्यादा, नीतिनियमांचे बंध हे कधीच ओलांडायचे नसतात का? एका पातळीवरून उत्तर आहे नाही. पण त्याच्या वरच्या पातळीवरून उत्तर आहे होय, त्या मर्यादासुद्धा ओलांडाव्या लागतात. रावणाच्या वधानंतर रामानं सीतेला अग्निदिव्य करायला लावलं. त्यानंतर अयोध्येला गेल्यावर सुद्धा काही पौरजनांनी तिच्याबद्दल संशय घेतला. तेव्हा राजधर्म पाळायचा म्हणून रामानं पुन्हा सीतेचा त्याग केला. पण हे झालं पुरुषोत्तमाच्या नीतीच्या मर्यादेत वागणं. पण अशाच प्रसंगी श्रीकृष्ण कसे वागले? कालयवनाच्या कैदेतल्या स्त्रिया श्रीकृष्णाने ज्यावेळी सोडवल्या, त्यावेळी त्या स्त्रियांना प्रतिष्ठा मिळावी म्हणून त्यानं त्यांच्याशी लग्न केलं. दुर्योधनानं राज्यसभेत द्रौपदीचा अपमान केला आणि या अपमानाच्या वेळी धर्मराजा आणि त्याचे भाऊ गप्प बसले. त्यावेळी कृष्णच तिच्या मदतीकरता धावला.
त्यावेळच्या नीती नियमांप्रमाणे पतीला आपली पत्नी दान करण्याचा अधिकार होता. आणि म्हणून मग द्रौपदीने जेव्हा विचारलं, नवरा स्वतः गुलाम बनल्यानंतर त्याला आपली बायको दुसऱ्याला दान देता येते का, तेव्हा भीष्मानं आणि द्रोणाचार्यांनी या प्रश्नाला उत्तर द्यायचं टाळलं. पण असल्या रूढी, असले नीती नियम मोडूनसुद्धा त्या नियमांच्या पलीकडे जे मानवी मूल्य, स्त्रीची प्रतिष्ठा, त्याकरता श्रीकृष्ण उभा राहिला. आणि म्हणून त्याला म्हणायचं पूर्ण पुरुष, रामाला म्हणायचं मर्यादा पुरुषोत्तम. पुरुषोत्तम कसा, तर तो योद्धा आहे, निस्वार्थी आहे, बांधवांकरता कोणताही त्याग करायला सिद्ध आहे, शत्रूंचा सुद्धा तो आदर करतो. आणि त्यावेळी महाजनांनी, ऋषीमुनींनी घालून दिलेले नीती नियम काटेकोरपणाने पाळतो. हा एक उच्च आदर्श आहे. पण कृष्णाच्या तुलनेनं तो आधीचा अवतार आहे. श्रीकृष्ण त्याच्याही पुढचा अवतार आहे. तो स्थितप्रज्ञ आहेच, पण नवीन धर्म निर्माण करणारा आहे, नवीन नीतिनियम बांधणारा आहे. कोणाच्याच कक्षेनं, मर्यादेनं तो बांधला गेलेला नाही. तो स्वतंत्र आहे. त्याला स्वतःचं तंत्र आहे. त्याला चक्रव्यूह कसा भेदायचा त्याचं ज्ञान आहे. कृष्णाला कोणाच्याही कक्षा, मर्यादा कशा ओलांडायच्या ते अवगत आहे. या महासागराच्या मर्यादा, पुरुषोत्तमाच्या मर्यादा सीतेला समजल्या दुसऱ्या परित्यागाच्या वेळी. आणि म्हणून त्यावेळी त्याच्यावर सीता रागावत नाही, तर त्याची ती पूजाच करते. आपल्या मुलांनासुद्धा लवकुशांना त्यांची पूजा करायला शिकवते, त्यांचं गौरवगीत शिकवते. पृथ्वीच्या प्रेमगीतात पृथ्वी म्हणते, परिभव्यते तेज पाहून पूजून, घेऊ गळ्याशी कसे काजवे, नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळांचा, तुझी दूरता त्याहूनी साहवे. याच्या पुढच्या शतकात आतापर्यंत मानलेल्या अनेक मर्यादा, आतापर्यंत पाळलेले अनेक नीतिनियम मोडून आपल्याला पुढे जायचं आहे. पण त्याकरतासुद्धा सीतारामांचं ते भव्य तेज, ते पुरुषोत्तमत्व आपल्याला समजून घ्यायला लागेल. नीतीच्या मर्यादा मोडायच्या याचा अर्थ इंद्रियांच्या क्षणिक सुखात लोळत पडायचं का? रामाचं एकपत्नीव्रत न मानता किंवा सीतेचं पातिव्रत्य न मानता कोण्याही स्त्रीबरोबर उद्याची कोणतीही जबाबदारी न घेता आत्ताच्या मद्यात बुडवून घ्यायचं का? मानवाला राक्षस करणारा स्वैराचार कुठला आणि मानवाला देवत्वापर्यंत नेणारं स्वातंत्र्य कुठलं, हे कसं ठरवायचं? क्षुद्र शृंगार कुठला आणि तेजस्वी बनण्यासाठी केलेलं समर्पण, हे सगळं समजून घ्यावं लागेल. पुढच्या शतकात कुटुंबजीवन कसं असेल सांगता येत नाही. स्त्री पुरुषांच्या सहजीवनाची गरज मात्र राहणार आहे, एवढं नक्की. या सहजीवनाच्या सहाय्यानं तुम्ही तुमचा धर्म पाळणार आहात का? नवा धर्म निर्माण करणार आहात का? वैयक्तिक विकास साधत असताना भोवतालच्या इतरांच्या विकासालासुद्धा साध्य मानणार आहात का? होल पर्सन, पूर्ण पुरुष बनण्याकरता जो प्रवास तुम्हाला करायचा आहे, त्यात तुमच्या जोडीदाराकडून तुमच्या अपेक्षा काय आहेत? तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या कोणत्या अपेक्षा पुऱ्या करणार आहात? असे प्रश्न तुम्हाला सोडवावे लागतील. त्यावेळी सीतारामांच्या संयुक्त नावाचं स्मरण करा. मंदिर, त्यांचं मंदिर तुमचं माहेर आहे. त्या माहेराला अधूनमधून भेट द्या. अनेक संस्कृत तज्ज्ञांच्या मते वाल्मिकी रामायणातलं उत्तरकांड, सीतेचा राज्याभिषेकानंतरचा परित्याग वगैरे भाग प्रक्षिप्त आहे, म्हणजे नंतर कोणीतरी जोडलेला आहे. तुलसी रामायणातसुद्धा हा भाग नाही. तसं असेल तर परिटाची कथा, रामानं सीतेवर केलेला अन्याय वगैरे गोष्टी कोणीतरी कमी प्रतिभावान, अस्पृश्यतेच्या घोळात सापडलेल्या मध्ययुगीन कवीनं लिहिल्या असतील. असो, जनसामान्यात हा कथाभाग प्रचलित आहे. याच जनसामान्यात विशेषतः उत्तर प्रदेशच्या दुसरा एक समज प्रचलित आहे. रामानं गरोदर स्त्रीला पुन्हा अरण्यात ऋषीकडे का पाठवली? त्याला वाटलं की आपली मुलं राजधानीत वाढली तर मोठी झाल्यावर राज्यावर अधिकार सांगतील आणि मग लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न
त्यांच्या मुलाला भांडणं होतील. यापेक्षा ती मुलं प्रथमपासून ऋषींच्या आश्रमात वाढतील, ऋषींसारखी त्यागी होतील, समाज शिक्षण करीत राहतील. या लोककथेप्रमाणे रामानं आपलं राज्य भावांच्या मुलात वाटून दिलं. श्रीरामांचं मंदिर हे आपलं महामाहेर आहे. या माहेराला अधूनमधून भेट द्यायला हवी आणि आपण विचार करायला हवा, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. मंडळी, पुढच्या भागात आपण आत्माराम हा भाग अवलोकन करायचा आहे. धन्यवाद.